इन दिस व्हिडिओ आय विल टेल यू की इज इट पॉसिबल टू चेंज युअर लुक्स फॉर एव्हर. म्हणजे मी आजच सकाळी एक रील्स बघितली. त्या रील्समध्ये एक व्यक्ती हेअरकट करायला जातो आणि हेअरकट करत असताना तो त्यातील न्हाव्याला एक हेअरस्टाईल सजेस्ट करतो आणि तो न्हावी त्याला इतका मारतो शेवटी त्या आजूबाजूच्या लोकांना त्या न्हावीला थांबवायसाठी यावं लागतं आणि आजूबाजूचे जे लोक आहे जे थांबवायला आले ते मोबाईलमध्ये बघतात आणि ते त्याला मारण्यापासून थांबवण्याऐवजी परत मारतात. गेस व्हॉट, काय त्यांनी त्या याच्यामध्ये बघितलं असेल, त्या मोबाईलमध्ये तो गिऱ्हाईक जो न्हावीकडे गेला तो अशी हेअरस्टाईल दाखवत होता, त्या हेअरस्टाईलमधला जो मॉडेल आहे तो अगदी बेस्ट लुकिंग होता. व्हेअर ॲज हा जो व्यक्ती याला हेअरकट करायचा याचे लुक्स एकदम टट्टी होते आणि दॅट्स वाय त्या रील्सचं कन्क्लुजन असं निघतं की लुक्स मॅटर्स अ लॉट. आणि आपण म्हणजे इतर सर्वजण जे ते रील्स बघत होते ते हसत होते जस्ट बिकॉज तो घाणेरडा लुक्सवाला व्यक्ती एक्सपेक्ट करत होता अशी हेअरस्टाईल जी फक्त गुड लुकिंग व्यक्तीसाठी सूट होते. आणि ह्याच गोष्टीवरनं ट्रिगर्स होतं की व्हाय लुक्स मॅटर अ लॉट. आय मीन हे हार्श ट्रूथ आहे बट यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. तुम्ही कितीही नाही म्हटले ना लुक्स मॅटर नाही करत, मनी मॅटर करतो, यू आर टोटली रॉंग देअर. कारण अशा डेली लाईफमधल्या बऱ्याच सिनारिओज आपल्याला अनुभवायला भेटतात ज्या की प्रूव्ह करून देतात आपल्याला की लुक्स मॅटर्स अ लॉट. आय मीन ॲटलिस्ट तुम्ही जर इंडियामध्ये सर्वाईव्ह करताय ना तर तुम्ही ॲव्हरेज लुकिंग किंवा अबव ॲव्हरेज लुकिंग थोडेसे व्हायला तरी प्रयत्न केले पाहिजे. आणि ह्या गोष्टीमध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. ही गुड न्यूज आहे. ही गुड न्यूज स्पेसिफिक लोकांसाठीच आहे. इट्स नॉट की तुम्ही जर 40वी पार केली असेल आणि तुम्ही लुक्स चेंज करायचे स्वप्न बघताय, इट्स टोटली इम्पॉसिबल. हां, तुम्ही इन केस करू शकता जर तुमचे हेअरस्टायलिंग वगैरे व्यवस्थित होत आहे प्रॉपरली तर त्यावेळेस करू शकता. बट जर तुम्ही 40च्या क्रॉस गेला, आय मीन जस्ट 25च्या जरी क्रॉस गेला ना तुम्ही, तरी तुम्ही लुक्सचे स्वप्न सोडून द्या. दॅट इज नॉट युअर फॉर्टे. बट इट्स गुड न्यूज फॉर द पीपल हू आर टीनेजर्स. टीनेजर्ससाठी लुक्स मॅक्सिंग इज द बेस्ट वेपन दे कॅन ट्राय टू चेंज देअर ॲपिअरन्स, टू चेंज देअर पर्सनॅलिटी. कारण यू नो आणि तुमचा आपला बराच कॉमन सेन्स देखील सांगू शकतो की जे टीनेजर्समध्ये आपल्या बोनची ग्रोथ होते त्या ग्रोथच्या दरम्यान आपण त्या ग्रोथला एका स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये नेऊ शकतो. वेदर इट इज बॅड लुकिंग और वेदर इट इज गुड लुकिंग, दोन डायरेक्शनने नेऊ शकतो आपण त्यांना. सो युअर चॉईस. तुम्ही जर टीनेजरमध्ये असाल आणि तुमचे लुक्स बकवास असतील तर दॅट्स द रिअली ग्रेट चान्स की तुम्ही त्या बकवास लुक्सला, इवन तुम्ही ॲव्हरेज जरी असाल तरी अबव ॲव्हरेज लुक्सपर्यंत किंवा व्हॉट एव्हर युअर लुक स्टेटस माइट बी, तुम्ही त्या लुक स्टेटसपासनं 2-3 पॉईंट्स तरी इम्प्रूव्ह करू शकता आणि ते तुमच्या हातामध्ये आहे. आणि तुम्हाला अशा ज्या रील्स आहे अशा रील्सचा शिकार ना व्हावा. आणि आपण समाजामध्ये बरंच बघतो ना की कंपॅरिझन केलं जातं लुक्सवरनं, हा चांगला दिसतो, हा वाईट दिसतो आणि चांगल्या लोकांना प्रेफरन्स वगैरे दिलं जातं. हे हार्श ट्रूथ आहे. यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट. आणि ह्या व्हिडिओचं मला जस्ट कन्क्लूड करायचं होतं किंवा मला एवढं सांगायचं होतं की देर इज अ होप फॉर टीनेजर्स आणि देर इज द हार्श ट्रूथ that exists in our Indian society, not Indian society but in our overall human generation. जे एकदम गुड लुकिंग आहे त्यांना बऱ्याचपैकी प्लस पॉईंट्स भेटतात सोसायटीमध्ये, त्यांना वेगळ्या नजरेने बघितलं जातं. सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. आय होप मी तुम्हाला एक होप दिलेला आहे की लुक्स मॅक्सिंग इज पॉसिबल अँड ऑल्सो there is a harsh truth which exists in our society that looks matters a lot. That's it. Thank you.